ज्यांनी दिले जगात्री शरंजे, जिंकिले जाती जरा मरंजे, भीमही गेले ज्याला शरंजे, पाऊले अशी त्या गौतमाची, वंदना द्यावी साऱ्या जगाने। पृथ्वीच्या पाठीवरचे पहिले समाज क्रांतिकारक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी तथागताचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं याच्यासाठी आपला मुलगा आणि मुलगी दान केले आणि दान पारमितीची अतिउच्च पातळी गाठली, ते प्रियदर्शी धम्मनायक सम्राट अशोक, ज्यांनी 1874 ला महार मांग निंदा ठावी नाही व्यथा, जाळुनी मनु ग्रंथ अग्नीमध्ये असा संदेश या देशातल्या मनुवादी व्यवस्थेला दिला। ते तीर्थ शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, आमच्या मन मनगट मेंदू मस्तक आणि मनक्यात स्वाभिमानाचं रसायन भरणारे, तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिच्या त्यागाने आम्ही वाघासारखं जीवन जगतो, ती माता रमाई, या सर्व महापुरुषांना महामानवांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्र भावे अभिवादन करतो। आजच्या या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय तुषारजी गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पंतू, आणि दुसरे मार्गदर्शक जागतिक दर्जाचे पत्रकार, भारतातच नाही तर अमेरिकेत जाऊनही पत्रकार परिषद घेऊन जगाला फोकनाडपणा सांगणारे आणि फोकनाडपणाचा उलगडा करून दाखवणारे निर्भीड व्यक्तिमत्व आदरणीय निरंजनजी टकले, या आयोजन समितीचे अध्यक्ष आयुष्यमान विजूभाऊ तामगाडगे, त्याची समस्त टीम व माझ्या समोर बसलेले माझे मार्गदर्शक मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, भारताच्या नागरिकांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार कोण होते आपल्याला माहित आहे। त्यांचं नावही माहित आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या लेवलचे व्यक्तिमत्व होते, कोणत्या दर्जाचे व्यक्तिमत्व होतं, हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारताचं संविधान, त्या संविधानात प्रतिबिंबित झालेली लोकशाही आणि त्यानंतर भारतीय नागरिकांची जबाबदारी, हे आपल्याला समजणार नाही। आणि म्हणून मी आयोजकांना विनंती तर करत नाही, पण संविधानाने जे राईट टू एक्सप्रेशन कलम नंबर 21 जे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याचा उचित बंधनासह मी 5-7 मिनिट उपयोग करून घेतो, कारण की सूत्रसंचालन करणाऱ्या माझ्या मुलींनी मला 2 शब्दच सांगितले, जय भीम जय बुद्ध। आणि त्याच्यामुळे
एन चंदीदास नावाच्या एका विचारवंतानी इंडियन व्होट नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या इंडियन व्होट नावाच्या पुस्तकात भारतीय मतदार त्या पुस्तकात एन चंदीदास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी 3 वाक्य लिहितात पुस्तकाच्या सुरुवातीला. यू नो हु वॉज डॉक्टर आंबेडकर आणि त्याच्यानंतर तेच उत्तर लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द ग्रेटेस्ट सोशल रिव्होल्युशनरिस्ट. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील महान समाज क्रांतिकारक होते. दुसरा प्रश्न उपस्थित करतात एन चंदीदास हु वॉज डॉक्टर आंबेडकर आणि तेच त्या पुस्तकात उत्तर देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द ग्रेटेस्ट पॉलिटिकल थिंकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक दर्जाचे महान राजकीय विचारवंत चिंतक होते. डॉक्टर एन चंदीदास तिसरा प्रश्न या पुस्तकात उपस्थित करतात हु वॉज डॉक्टर आंबेडकर आणि ते उत्तर देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द ग्रेटेस्ट कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे संविधान तज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करीत असताना डॉक्टर बाबासाहेब किती उंचीचे होते हा विचार केल्याशिवाय त्यांच्या कृतीचं आकलन होत नाही. जॉन गंथर या विचारवंतांनी इनसाइट आशिया या पुस्तकात असं लिहिलं. त्यांनी इनसाइट युरोप पण लिहिलं. जागतिक दर्जाचे विचारवंत आहे जॉन गंथर. वन ऑफ द बिगेस्ट ब्रेन अमंग द 6 ब्रेन इन द वर्ल्ड. जगातील 6 विद्वानांपैकी सगळ्यात बुद्धिमान डॉक्टर आंबेडकर होते. डॉक्टर आंबेडकर हे आशिया खंडात ज्या दिवशी संविधान लिहिण्यास सुरुवात केली बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946 त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेल्या डिग्रीचा या आशिया खंडात एकही माणूस नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आशिया खंडातले सगळ्यात विद्वान व्यक्तिमत्व होते. 2 मास्टर डिग्र्या 2 PhD डिग्र्या आणि 1 MS ची डिग्री 6 वर्षात मिळवणारा जगातला पहिला विद्वान होता. आणि म्हणून मित्र ज्या पद्धतीनं प्राध्यापक हेमंत झाडे सरांनी या परिसंवादाचं प्रास्ताविक केलं की अमृत महोत्सवाचं विष महोत्सवात रूपांतर झाल्याची भीती कल्पना या देशातल्या नागरिकांना आली आहे, भात झालाय, होत आहे, अनुभव घेत आहे. आणि म्हणून आयोजकांना असं वाटलं की संविधानाच्या शिल्पकाराच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने दिलेली ही संविधानिक व्यवस्था हिच्याबद्दल देशात काय होत आहे, याबद्दल देशामध्ये कोणत्या घटना घडत आहेत आणि याचा बंदोबस्त कसा करायचा आहे, याचं विष खतम कसं करता येईल. टकले सर मला एक हिंदीच्या 2 ओळी आठवल्या. पुरानी नस्ल ने हमसे क्या जहर पिया होगा, उनके तो सिर्फ कंठ नीले थे, हमारे तो पूरे बदन नीले. इतने जहरीले लोग देश के सत्ता में बैठे हैं, इसलिए चिंता और चिंतन का विषय बन गया. आणि म्हणून आज जी उपस्थिती आहे याचं मला दुःख वाटते की 2017
1927 ला 100 वर्ष होत आहे सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला या देशाचा कायदा काढला. त्या घटनेमध्ये 7,000 लोक उपस्थित होते. कसलाही पेपर नाही, कसलाही मेसेज नाही, कसलाही संदेश देण्याची व्यवस्था नाही, कसलाही पैसा नाही, कसलंही माध्यम नसताना महाडला मनुस्मृती जाणण्यासाठी आमचे 10,000 अनपढ लोक जमा होतात. आणि त्याच महामानवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी निर्माण केलेली संविधानात व्यवस्था धोक्यात आली याची चिंता आणि चिंतन करण्याच्या परिसंवादाला आमचे शिकले सवरले लोक येत नसतील तर याच्यापेक्षा सगळ्यात मोठी समस्या आमच्यासाठी काय आहे? बरेच लोक म्हणत असतील का टकले सर काय सांगणार आहे आम्हाला माहीतच आहे, तुषार गांधीजी काय सांगणार आहे आम्हाला माहीतच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, व्हॉल्टेरनं असं म्हटलं की समोरचा व्यक्ती काय बोलत आहे याच्याशी तुम्ही असहमत असाल पण त्याच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याविषयी तुम्ही प्राणपणाने लढा दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे समोरचे लोक कोणत्या पद्धतीने विचार करतात हे महत्वाचं नाही, तर आपण जर बाबासाहेबाला मानत असू, लोकशाहीला मानत असू, संविधानाला मानत असू तर समोरचा व्यक्ती काय बोलते ऐकून घेण्याची क्षमता आमच्यात पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्ध असे म्हणतात की अपिसुत्ताय पुरुष बलिविद्येन जीरती मनसा तस्स बडंती पय्या तस्स न बडंती. पाली भाषेत टाकले सर, जेव्हा जेव्हा आपल्या गावामध्ये चांगल्या लोकांचं वक्तव्य ऐकण्याची संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण ऐकून घेतलं पाहिजे. जे व्यक्ती अल्पसूत असतात, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन ऐकत नसतात, त्या लोकांचं पशुसारखं मांस वाढते, त्यांची प्रज्ञा वाढत नाही, तथागत बुद्धानं सांगितलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा या गावातल्या लोकांनी ऐकणं पाहिजे. आज हा विषय घेण्याची गरज का पडली? माझ्यासोबतचा अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मला सांगण्यात आलं का गागा भटाचं उदाहरण द्यायचं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधान देताना बाबासाहेबांनी संविधानाची ओळख एका वाक्यात सांगितली की मी जे हे संविधान या देशाला देत आहो हे संविधान कायद्याचं पुस्तक नसून, हे संविधान फक्त देश चालवण्याची व्यवस्था नसून, हे संविधान परराष्ट्रीय व्यवहार ठरवण्याची व्यवस्था नसून, या देशात सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्तीचा दस्तावेज म्हणजे मी दिलेलं संविधान आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं. याचा अर्थ काय होतो की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती या संविधानाच्या माध्यमातून होईल. आणि ते कशी होईल हे समजावून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीची अर्थ सांगतात की रक्ताचा एकही थेंब न सांडवता या देशातल्या सामान्य लोकांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि बाबासाहेबांनी हे संविधान कसं लिहिले माहीत असताना जगातल्या संविधानापेक्षा आगळी वेगळी व्याख्या केली लोकशाहीची की तुमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल एक रक्ताचा थेंब न सांडवता झाला पाहिजे अशी मी व्यवस्था या देशाला बहाल केली. पण मित्र, या देशाचं दुर्दैव आहे की बाबासाहेबाला अपेक्षित असलेल्या या संविधानाची अंमलबजावणी देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शासन करणाऱ्या लोकांनी 100% केली नाही. आणि याचा परिणाम आज जो आपल्याला दिसतोय यांची उणीव आहे
यांनी जर या देशाच्या संविधानाची 100% अंमलबजावणी इमानी इतबारे केली असती तर आज या देशासमोर संविधानाची चिंता करण्याची वेळ आमच्या 18 न 20 वर्षाच्या पोरावर आली नसती। रशियाचं उदाहरण आमच्या समोर आहे। काय तुटला रशिया? कारण की रशियानं राजकीय व्यवस्था स्वीकारली, सामाजिक व्यवस्था स्वीकारली नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मला रशिया तुटताना दिसते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारे दिले होते तुम्हाला, संविधान सभेत दिले होते 25 नोव्हेंबर 1949 ला की या देशात अनेक पक्ष निर्माण होणार आहेत, अनेक विचारधारेच्या संघटना निर्माण होणार आहेत। हे पक्ष आणि संघटना आपल्या विचारधारेच्या वर संविधानाला ठेवतात की संविधानाच्या वर आपल्या पक्षाची विचारधारा ठेवतात, याच्यावर या संविधानाचं भवितव्य अवलंबून। आज काय दिसते आपल्याला? संविधानाच्या वर पक्षाची विचारधारा ठेवत आहेत आणि म्हणून चिंता आणि चिंतनाचा विषय आज घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या राज्यकर्त्यांना सांगितलं होतं की शक्य तितक्या लवकर या देशात सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे। आपले संविधानिक हक्क आणि अधिकार पूर्ण करण्याकरता संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवले आणि विभूती पूजा नाकारली पाहिजे। 3 इशारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना आणि शासनकर्त्यांना दिले आणि या 3ही इशाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष या राज्यकर्त्यांनी केलं। आरोपी आंबेडकरी समाजाला बनवू नका। आम्ही संविधान जगतो, संविधान संस्कृती आम्ही निर्माण केली आहे। आम्ही मुलगी पाहिले जातो तरी संविधानाची चर्चा करतो आणि आम्ही सासऱ्याच्या घरी गेलो तरी संविधानाची चर्चा करतो। आम्ही धम्म परिषदामध्ये संविधानाची चर्चा करतो। आमचा एकही कार्यक्रम संविधानाच्या चर्चेशिवाय होत नाही। या देशामध्ये संविधानावर चर्चा जर कोणत्या समाजाने घडवून आणली असेल तर फक्त आंबेडकरी समाजाने घडवून आणली। आता धम्म परिषद झाली, संविधान संस्कृती पुढे लावण्याचा विषय आम्ही ठेवला होता। आम्ही विचारानं नाही, आचरणाने, कृतीने दाखवून दिलं की आम्ही धर्माच्या पहिले संविधान मानतो, म्हणून इथं तिरंगा पहिले नंतर पंचशील आहे। आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत। फर्स्ट इज इंडियन अँड लास्ट इज इंडियन आमच्या बापानं म्हटलं, आम्ही त्या शब्दावर कायम आहोत। आमच्यासाठी पहिले तिरंगा आहे ना आखरी तिरंगा आहे। संविधानानं आम्हाला धर्म पाळण्याचा अधिकार दिला। संविधानच खतम झाला तर कसला धर्म? राईट टू रिलीजन संविधानानं दिलं। त्याच्यामुळे संविधान फर्स्ट आणि संविधान लास्ट ही खुणगाट आंबेडकरी समाज हृदयात घेऊन जगत आहे आणि ते सिद्ध करत आहे। आणि म्हणून आंबेडकरी समाज संविधान वाचवण्यासाठी लीडिंग रोलवरच आहे आणि लीडिंग रोलवरच राहील। याला सांगण्याची गरज नाही आणि आम्ही मतदानापुरतं संविधान जगत नाही, तर आम्ही 365 दिवस संविधान जगतो हे आम्ही सांगतो। होऊ शकते याच्या पुढे आम्ही भारताचे लोकही लग्नाच्या विधीमध्ये ऍड करू, एवढे आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत। आम्ही राष्ट्रीय लोक आहोत, आम्ही भारतीय लोक आहोत। आम्ही धर्म नाही पाळत, आम्ही देव नाही पाळत, म्हणून संविधानाला मानतो आम्ही। आणि म्हणून आज आपल्या समोर जे आव्हान उभं झालं ते आव्हान
कसा निपटारा करता येईल याचा एका दिवसात इलाज होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधानाला अपेक्षित असलेली समाज व्यवस्था या देशात निर्माण करावं लागेल. याकडे अक्षम्य दुर्लक्ष या देशातील विचारवंतांचं होत आहे. आपण विषम परिस्थितीत प्रवेश करत आहोत असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं संविधान स्वीकारताना. एकीकडे आम्ही राजकीय समता स्वीकारली, पण दुसरीकडे पराकोटीची सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता आमच्या देशात आहे. हे जोपर्यंत आम्ही नष्ट करणार नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही मजबूत होणार नाही. आणि म्हणून आज आपल्याला इथून अशी खुणगाड बांधायची आहे की यापुढे माझी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृती या देशातील संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीच झाली पाहिजे. फक्त एका दिवसाचा विचार नका करू. अरे 24 गेले तर 29 येतील. ही व्यवस्था कशी खतम करायची हा विचार आंबेडकरवाद आहे. हा सत्य अठ्ठ्याचा खेळ नाही आहे आंबेडकरवाद म्हणजे. मग मी चिटणीसने विचारलं होतं बाबासाहेबांना दीक्षाभूमीवर की धर्माचं महत्व जेव्हा जगात कमी होत आहे तुम्ही आपल्या लोकांना कशाला बुद्ध धम्म देत आहे. धर्माचं महत्वच तर साहेब कमी झालंय जगात. कोणी धर्माला मानत नाही, पाळत नाही, महत्व देत नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग बी चिटणीसांना म्हणाले की आय गेव राईट टू माय पीपल बाय कॉन्स्टिट्यूशन. मी माझ्या लोकांना संविधानाने अधिकार दिले. बट टाइम विच कम टू टीच देअर ड्युटीज. वेळ आली आहे की त्यांचे कर्तव्य काय आहे शिकवण्याची. म्हणून मी माझ्या लोकांना बुद्धाचा धम्म देत आहे. संविधानाने जरी तुम्हाला हक्क आणि अधिकार दिले पण ते हक्क आणि अधिकार शिल्लक ठेवायचे असेल तर बुद्धाच्या विचाराची गरज आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं होतं की 2500 वर्षाची बुद्ध जयंती तुम्ही साजरी करत आहे. तुम्ही 2500 वर्षाची बुद्ध जयंती तुम्ही साजरी करत आहात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व लेख लिहिला होता की या देशातली लोकशाही आणि संविधान मजबूत करायचं असेल तर बुद्धासारखा मोठा वैदू या जगात नाही. या देशाने बुद्धाची शिकवण आणि मूल्य अंगीकारल्याशिवाय या देशात संविधान आणि लोकशाही रुजू शकत नाही. हे या देशातल्या नागरिकांनी ठरवावं. आणि म्हणून आज आमची जी लढाई आहे ते स्वाभिमानाची आहे. आमची लढाई स्वाभिमानाची आणि मानवी प्रतिष्ठेची आहे. बाबासाहेबांनी ही लढाई स्वाभिमानासाठी लढले विसरता कामा नये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की our battle is not a power or wealth, it's a battle for freedom, it's a battle for human personality. माझा लढा हा सत्ता किंवा संपत्तीसाठी नसून हा लढा मानवी स्वातंत्र्यासाठी आहे. हा लढा मानवाला मुक्त करण्यासाठी आहे, मानवी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आहे. आणि म्हणून आंबेडकरी माणसांनी ही व्यवस्था शिल्लक ठेवण्यासाठी तर जगाचंच आहे कारण की बाबासाहेबांनी दिलेली आहे. पण ही व्यवस्था चिरकाल कशी टिकेल याचा ऍक्शन प्लॅन आणि कृती आराखडा या जयंती उत्सव समितीने तयार करावा आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी असं माझं म्हणणं आहे. थांबणे म्हणजे बुद्ध नाही, चालणे म्हणजे बुद्ध होते. आणि म्हणून आपण जर बुद्धाला मानत असू तर इथून सुरुवात झाली आमची
भारतीय संविधान लोकशाही वाचवण्याची आणि आपले कर्तव्य पार पाडण्याची। आणि म्हणून आयोजकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वसंध्येला विषय चर्चेला घेतला, त्याचे मी खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो। टकले सरांचा एवढा अभ्यास आहे की त्यांनी अतिशय त्यांच्या शैलीनुसार फटकेबाजी केली। गांधीजी आपल्या, तुषारजींनी आपल्या शैलीमध्ये या व्यवस्थेला चौकार षटकार मारले आणि या विषयाचा सांगोपांग इथं निरसन केलं। मित्र हो, आव्हान आपल्या समोर आवाज दबण्याचा आहे आणि आवाज जर आपला दबू द्यायचा नसेल तर आपण अत्तदीप भव बनावं। बुद्धाचा संदेश आहे अत्तदीप भव। आणि आपली लढाई कशासाठी आहे लक्षात ठेवावं। आणि जाता जाता मी 2 ओळी सांगतो आणि माझं वक्तव्य समाप्त करतो की आमची लढाई कशासाठी आहे। काल जे नाकारले ते आज आम्ही मागतो। प्रकाश सुटे आले आहेत 50 किलोमीटर वरून इथे। काल जे नाकारले ते आज आम्ही मागतो, युगायुगाच्या मुद्दलाचे व्याज आम्ही मागतो। व्याजच मागत आहोत आम्ही 70 वर्ष झाले। काल जे नाकारले ते आज आम्ही मागतो, युगायुगाच्या मुद्दलाचे व्याज आम्ही मागतो। काळोखाच्या आडोशाने चोरला सत्तेचा ताज 70 वर्षात। काळोखाच्या आडोशाने चोरला सत्तेचा ताज। प्रकाशाच्या संगतीनं तो ताज आम्ही मागतो, प्रकाशाच्या संगतीनं तो ताज आम्ही मागतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला संविधानाचं महत्त्व सांगितलं आहे। सर आपले खूप खूप धन्यवाद। शब्दांनी आभार मानू कसे तुमचे, आजन्म मजवरी क्षण हे तुमचे। जरी आयुष्य असे हे दरी खोऱ्याचे, मज सदा लाभले साध्य हे तुमचे, मज सदा लाभले साध्य हे तुमचे। कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन। त्याकरिता मी विक्रांत भगत सर आणि मंजुषा भगत ताई यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावे व कार्यक्रमाचा समारोप घ्यावा। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित मान्यवर, प्रांगणात उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांना सप्रेम जय भीम। Good evening to all. I heartily thanks to my today present Mr. Niranjan Takle sir. He give the excellent speech to all the people and give best information about Indian constitutional responsibility and freedom. Also, I thanks to Mr. Tushar sir. He also gives the best information about Indian constitutional responsibility and freedom. Thank you very much, sir. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व हिंगणघाटवासी यांनी हा कार्यक्रम अतिशय शांतपणे ऐकला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। I also thanks to those people who directly and indirectly support to Dr. Babasaheb Ambedkar Utsav Samiti Hinganghat 2024. Thank you. इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार वर्ग आणि पोलीस वर्ग यांना सुद्धा मी मनापासून आभार मानते। I hereby announce that this program has concluded here with the Mr. Arun Bhagat sir, chairman of today program. Thank you very much, sir. आयोजकांनी इथे आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। खूप खूप धन्यवाद। कार्यक्रमाचं शेवट म्हणजे आपण राष्ट्रगीताने करावे, तरी मी उपस्थित सर्व मंडळींना विनंती करते की त्यांनी आपल्या जागेवर सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताला सुरुवात करावी।
परेड सावधान। परेड एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय संविधानाचा, भारत राष्ट्राचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा